2 नंबरची जर हे पाईप बघितले ना तर हे तर पाणी पिवळंच आहे. ही जी विहीर शुद्धीकरण केली जाते ना त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो ते क्लोरिनेशन करून ठेवलेलं आहे आम्ही. आपलं क्लोरिनचं जे आहे ना आपलं स्कोरोस्कोप आहे 0.4. आता 0.4 बघायचे ओटी लागते. हा ते पिण्यास योग्य आहे. हे रामकृष्ण हरी माऊली. आपणा सगळ्यांना माहीत आहे की मी सध्या संत तुकाराम महाराज यांच्या वारीमध्ये आहे आणि या सरकारने म्हणजेच देवेंद्र फडणवीस सरकारने भरपूर सुविधा दिल्या आहेत असा दावा करून भरपूर जाहिरातबाजीसुद्धा केलेली आहे आणि विशेषतः वारकऱ्यांसाठी पाण्याची सोय केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची सोय केलेली आहे. ते पाणी फिल्टर पाणी आहे अशा पद्धतीची मोठी जाहिरात केलेली आहे. आणि आपण माझ्या पाठीमागे बघू शकता हे टँकरची पाण्याच्या टँकरची लाईन लागलेली आहे. एकामागोमागे एक टँकर उभे आहेत पाण्याचे जे ह्या सरकारच्या ह्या घोषणेतील किंवा ह्या योजनेतील हे टँकर आहेत. आणि ज्या पद्धतीने हे दावे करायचे तर मला वाटायचं की जिथून पाणी आणलेलं आहे ते फिल्टर पाणी, मोठे फिल्टर प्लांट असतील म्हणजे विशेषतः अनेक राजकीय नेत्यांचे पाण्याच्या बाटल्यांचे प्लांट आहेत तिथनं भरून आणतात की काय वगैरे असं एक मला वाटलं होतं. तर हे पाणी कुठून आणतात हे मी तुम्हाला दाखवतो. आता दूध का दूध, पाणी का पाणी आपण बघूया. तर आपण बघा हे आहे विहीर. हे गावाला पाणी पुरवठा करणारी ही विहीर आहे आणि ह्या विहिरीतलं पाणी दिलं जातं लोकांना. बरं आता ह्याच्यात गंमत बघा, ह्या विहिरीत पाणी कमी आहे की काय माहीत नाही, परंतु हे दुसरीकडून कुठून तरी हे पाणी आणलेलं आहे बघा. हे पाईपलाईन करून ते पाणी ह्या विहिरीत आणून सोडलेलं आहे. आता हे 2 नंबरची जर हे पाईप बघितले ना तर हे तर पाणी पिवळंच आहे म्हणजे खडूळ पाणी आहे की काय पावसाळ्याचं काय कळत नाही. आणि याच्यातून हे पाणी इथून असं उचलून ह्या पाईपीतून या पाईपमधून इकडे टँकरमध्ये नेलं जातं आहे. म्हणजे हे सरकार किती थापाड आहे बघा. म्हणजे सांगतात फिल्टर पाणी आहे, कसलं डोंबलाचं फिल्टर, हे तर पाणी विहिरीतलं आहे. तर परंतु नाण्याला 2 बाजू असतात. इथं आरोग्य खात्याचे अधिकारी कर्मचारी आहेत, त्यांचा दावा मात्र असा आहे की हे पाणी फिल्टरचं आहे. तर आपण त्यांच्याशी बोलूया आपण. तर साहेब मला पहिलं तुमचं नाव सांगा. आणि आता आम्ही डोळ्यानं बघितलं हे तर पाणी आमच्या गावातही आम्ही पितो ना, तुम्ही काय वेगळं सरकार देत आहे? तसं नाही सर, हे ॲक्च्युली एक पालखी येण्यापूर्वी 1 महिन्यापूर्वीचं नियोजन असतं आमचं शुद्धीकरणाचं, पाणी शुद्धीकरण. पण शुद्धीकरण प्लांट तर कुठं काय ते शुद्धीकरण प्लांटचा विषय नाही, क्लोरिनेशन करून टाकलेलं असतं. दररोजची त्याचे ओटी दिवसातून 3-3 वेळा आम्ही ओटी घेत असतो. त्याची शुद्धीकरण क्लोरिनेशन करून आम्ही व्यवस्थित करत असतो. 1 महिनाभर आमची तयारी चाललेली असते पूर्ण. पण आता मला सांगा की हे पाठीमागं बघा ऊसाचं क्षेत्र आहे. लोक ऊसाला मुबलक रसायनं मारतात आणि त्याला चिटकूनच हे आहे पाण्याची विहीर आहे. हां तर आता मला सांगा, 1 मिनिट मला ऊस पहिल्यांदा प्रेक्षकांना ऊस दाखवू द्या. तर प्रेक्षक हो बघा, हे पाठीमागं ऊसाचं क्षेत्र आहे. ह्या ऊसाला शेतकरी रसायनं भरपूर मारतात. आता ह्या रसायनं ह्या विहिरीत उतरली नाहीत याची गॅरंटी कशी देणार? 100% उतरली असणार. तर ते तुम्ही कसं दावा करू शकता की बाबा हे ऊसाच्या शेतातली रसायनं ह्याच्यात आली नाहीत, असं कसं खात्रीनं म्हणू शकता तुम्ही? आरोग्य विभागामार्फत आहे ना ह्याचं पाण्याची चाचणी होत असते. पहिल्यापासून बोला. धरा हातात धरा. आरोग्य विभागामार्फत आहे ना पाण्याची चाचणी होत असते ह्याची. बरं. जेव्हा ते नमुने आपले पिण्यास योग्य असतात हां त्याच वेळेस आपण त्याचा पाणी पुरवठा पुढं करत असतो. बरं. आता दुसरं की मी आता दाखवलं ते एका पाईपमधनं थोडंसं खडूळ पिवळ्या कलरचं पाणी येत होतं. पाणी नाही गढूळ, त्या आपल्या चेकिंगच्या किटमध्ये आणणार पाणी गढूळ तर नाही कुठं. कारण की आमची जवळपास एक 10 जणांची टीम तर इथंच आहे सकाळपासून. आता तिसरी गोष्ट अशी की हे 3 पाईपमधनं तुम्ही बाहेरनं पाणी आणून टाकलंय, ते कशात? पलीकडची जी विहीर आहे ना त्याला पाणी आता कमी आहे. सध्याला पाऊस काळ झालेला नाही आपल्याकडे तेवढं. पाणी कमी असल्यामुळे आपण दुसऱ्या विहिरीचं पाणी आणून त्यात टाकलेलं आहे. बोरवेलचं पाणी आहे
बोरवेलचं विहिरीचं पाणी आहे बर आणि विहीर ही गावाची पाणी पुरवठा विहीर आहे बर 2012 मध्ये झालेली, म्हणजे जवळपास 14 वर्षापासून निमगाव किती गाव अख्खं त्याच विहिरीचं पाणी पितंय. बर म्हणजे नमुने वगैरे सगळे व्यवस्थित आहे विहिरीचे. ठीक आणि आहे. ती दाखवा, इकडे दाखवा, चेकिंग नव्हतं त्यात तुमचं ते रिपोर्ट जरा दाखवा ना. गढूळ आहे का पाणी? ही पाण्याचं ही गढूळ नाही पाणी. नाही पण ते एकाच पाईपचं गडूळ बाकी दिसत होतं. कुठं त्याच पाईप आणलंय आपण. तुम्हाला जसं वाटतंय तेच. होय का हा. ते बर पाणी ह्याच्यामध्ये दिसताना तुम्हाला असं वाटतंय नाही ना पण. बर बर बर. ठीक आहे. आणि ते ओटी त्याचे काय रिपोर्ट असतील तर ओटी दाखवा आता ना. आपण आहे ना ऍक्च्युली प्रत्येक तुम्हाला थांबा थांबा हे ह्याच्या समोर बोला. प्रत्येक टँकरची भरतून आपण समोर धरा हा टँकरचा नंबर वगैरे घेऊन आपण त्याच्यावर ओटी किती आली हा किती नाही आली त्यानुसार आपण त्याच्यामध्ये सगळी नोंद घेत असतो आणि थोड्या वेळाने करतो हा नंबर वगैरे सगळं लिहून घेत असतो आपण आपल्या रजिस्टरमध्ये. बर आणखी काय बोलायचे आणि जी विहीर शुद्धीकरण केली जाते ना त्याच्यासाठी तुम्हाला सांगतो ते क्लोरिनेशन करून ठेवलेलं आहे आम्ही. आपलं क्लोरिनचं जे आहे ना आपलं TCL समोर धरा ते समोर पावडर धरा, समोर धरा. TCL जे आहे ना ती पावडर आम्ही काढून ठेवलेली असते. त्याची जी निवळी असते ना ती त्याच्या प्रमाणात जेवढी विहिरीत पाणी पडतंय त्या प्रमाणात आम्ही त्याच्यात टाकलेलं असतो ऑलरेडी. बरं. आणि त्याची जर ओटी घेतली ना तर 0.5च येणार तुमची. बरं. तुम्ही कधीही तपासली तर आता तुम्हाला बघायचं असलं प्रात्यक्षिक तर आता बघून घ्या, तुम्हाला 0.5च त्याची ओटी येणार त्याच्यात. बर असं आहे. पण मी काय म्हणतो हे बाकीच्या ह्याला मोठमोठे प्लांट लावले जातात ते त्या वारकऱ्यांच्या पाण्यासाठी लावले म्हणून काय होतं? IAS अधिकारी मंत्री चांगलं पाणी ते पितात. आम्ही लावू शकणार नाही, आमच्या हातात काय आहे. बर. शेवटी आम्ही कसं आहे कर्मचारी लोक आहे. बर. हा ऍक्च्युली सर प्लांटला काय ओटी जी असते ना ऍक्च्युली प्लांट जो तुम्ही म्हणता हातात प्लांट धरा की. ऍक्च्युली तुम्ही जो प्लांट म्हणताय समजा आरोचं पाणी तुम्ही म्हणता पण आरोच्या पाण्याला आमच्या जर म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने बघितलं तर त्याला ओटी लागतच नाही. ओके आणि ते एवढं मोठं ओटी प्लांट नसते. आपण कसं काय मागू शकतो? आपण करूच शकत आणि नाही. आपण म्हणू पण शकतो सरकारने दिल्यानंतर आम्ही ते वापरणारच ना, आम्ही नाही म्हणतोय का तेव्हा? बरोबर. असं नाही. आम्हाला वरनं कोणी दिलं तर आम्ही ते करणारच का काय गोष्टी राबवणार ना. आणि त्या प्लॅनचं आपलं इथं काम बी चालू आहे. हा जवळपास 90 कोटीची योजना या गावामध्ये चालू आहे. बर तर योजना चालू झाल्यानंतर ती प्लॅनचं बी पाणी चालू होते आपल्या पालखीला. ह्या ड्रममध्ये TCL पावडर काढून त्याची निवळी काढून ठेवलेली असते. हे जी निवळी आहे ना ती गाळून आम्ही जे आहे ना हा हे काय हे निवळी केलेली असते ह्याच्यातली सगळी गाळून त्याच्यामध्ये आम्ही ते टाकत असतो औषध. तर हा? पण त्याला हे पाहिजे तिथले प्रत्यक्ष पण लगेच टाकता येणार नाही आपल्याला. टाकली ऑलरेडी आपण त्याच्यात. हा त्यामुळं नाही टाकता येणार नाही आपल्याला. लगेच टाकली आता टाकली. आता तुम्ही जर ओटी जर चेक केली ना तुम्हाला लगेच दाखवतो ओटी टेस्ट केलेली दाखवतो. ए ओ तिकीट घे रे, ओ तिकीट घे. त्यात घ्या नळीच घे, नळ पाणी घ्या. थांबा 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 थांबा. हेच पाणी आहे ना सर्क्युलेशन केलं याच्यामध्ये. हा हेच पाणी आहे ना विहिरीतलंच पाणी हे सर्क्युलेशन केलेलं आहे. आणि हे पण चालू करता येत नाही. हे सर्क्युलेशन करून हेच पाणी परत रिटर्न जात आहे त्यांना अलग ना. आणि हे पाणी सतत आपटल्यामुळे काय होतं, क्षारयुक्त होतं पाणी, म्हणजे क्षारमुक्त होतं पाणी. अलग लक्षात. त्याच्यामुळे काय होतंय TDS बी ह्याचा कमी आहे. लक्षात आलं का? आणि ओटी जर घेतली तर 0.5 आहे. बघा हे बघा पिण्यास योग्य पाणी हे बघा हे ओटी अशी येते पिवळी. हा पिवळं जर आले ना तर हे पिण्यास योग्य पाणी हे म्हणतात. ह्याच्यात अर्थोथोडीनं आता टाकलंय. 0.5 आहे. बरं तुम्ही पुढे येऊन बोला म्हणजे माईक मध्ये आवाज. ते बघू ते हे क्लोरिनेशनचं हे आहे. हे बघा याच्यामध्ये किती येते सर्वसाधारणतः बघा सेम हा म्हणजे कलरचं हे करायचं. मॅच झाला तेवढी ओटी लागते आपल्याला. हे साधारण हा मॅच होते हा 0. कुठं स्कोरोस्कोप आहे. 0.4 आता 0.4 बघायची ओटी लागते. ओटी आहे. हा ते पिण्यास योग्य आहे बर. हे. आणि किती असेल तर नसतं ते पिण्याचं योग्य? एकच्या पुढे गेली तर जरा थोडं घातक राहते. हा थोडंसं घातक एकच्या पुढे गेल्यानंतर घातक राहतो. ठीक आहे धन्यवाद. धन्यवाद. तर हे सगळे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी होते. भले वरून सरकारचा धोरणात्मक निर्णय पाण्यासंदर्भातला काही असेल, परंतु हे बिचारे कष्ट करतायत, रात्रंदिवस कष्ट करतायत. आम्हाला वारकऱ्यांना ठिकठिकाणी जेवण वगैरे तरी मिळतं, परंतु यांना तहान भूक सोडून घरदाराकडे दुर्लक्ष करून या काळामध्ये त्यांना ते कष्ट घेतात. सरकारने जर RO प्लांट लावायला परवानगी दिली तर ते काम करतील. तर या सगळ्यांचं आपण आभार मानले पाहिजेत.
धन्यवाद दिले पाहिजे जनतेने, वारकऱ्यांनी, सगळ्यांनीच. सरकार काय करतं तो भाग निराळा. तुम्हाला काय बोलायचं आहे का आणखी? ओके, धन्यवाद.